कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वारी वारी जन्ममरणाची वारी आरी पडतो आता संघटने वारी। जय देवी पंचासमरी सुरवरी शिखर देतात संजोगी। जय देवी बोली महाराज जैसे नाही चारी सगळे ग्रंथ नवले काही साई वादा बंधू प्रभाई देखो भक्ता लागे दे तुला लागे पाऊस भाई। जय देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात येतोय। आता मी तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये आहे। या ठिकाणी शिखरावर पाहू शकतो। या ठिकाणी आता तुळजाभवानी मातेचे महंत असतील, पुजारी असतील, यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गुढी उभारण्यात आलेली आहे। जर आपण पाहिलं तर 3:30 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त आजचा मानला जातो आणि नवीन वर्षाची खऱ्या अर्थानं सुरुवात जी आहे ती गुढीपाडव्याला केली जाते आणि त्यानिमित्तानं भाविकांची देखील मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळते। काय या गुढीपाडव्याचं महत्त्व असतं आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत महंत आहेत। मला सांगा, आज गुढीपाडवा सण साजरा होतोय, काय महत्त्व असतं तुळजापूरमध्ये? गुढीपाडवा सण हा जो आहे तुळजाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साजरा केला जातो। गुढीपाडवा सण हा 3.5 मुहूर्तापैकी एक प्रमुख मुहूर्त आहे आणि 3.5 मुहूर्तामधला प्रथम मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, म्हणजे आपल्या मराठी नववर्षाची प्रारंभ म्हणजे सुरुवात। आजपासून मराठी नववर्ष सुरू झालेले आहे आणि मराठी नववर्षाच्या सर्व भाविक भक्तांना व साम टीव्हीच्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा उत्सव हा प्रथम तुळजाभवानी मातेचे पहाटे 4 वाजता चरणतीर्थ झाल्यानंतर जी पहिली पूजा केली जाते, त्यानंतर जी आज नववर्षाची सुरुवात मंदिराच्या शिखरावर ही गुढी उभा करून केली जाते आणि तुळजाभवानी मंदिरातील गुढी उभा केल्यानंतरच सर्व तुळजापूर शहरवासी आपल्या घरावर, प्रत्येक घरामध्ये, घरोघरामध्ये आपल्या घरातील गुढी उभा केली जाते आणि तुळजाभवानीचा जो गुढी उत्सव आहे तो आज नववर्षाचा प्रथम दिवस आहे की आज गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानी मंदिरामध्ये 23 महाअलंकार असतात। म्हणजे निजामकालीन, शिवकालीन व रामराज्यातील जे काही अलंकार आहेत, महाअलंकारात दिवेला आलेले, ते महाअलंकारात दिवेला परिधान केले जातात आणि आज तुळजाभवानी मंदिरामध्ये छबिना उत्सवही केला जातो नववर्षाचा गुढीपाडव्याचा। तो छबिना उत्सव जो असतो तो जी मागची होळीची पौर्णिमा झालेली आहे, तो होळीच्या पौर्णिमेचा जो छबिना काढला जात नाही, तो आज नववर्षानिमित्त तो होळीचा पौर्णिमेचा छबिना उत्सव आजही संध्याकाळी काढला जातो आणि तुळजाभवानी मंदिरामध्ये गुढीपाडवा निमित्त सर्व भाविक भक्तांची अलोट गर्दी आहे आणि नववर्षाची एक गुढीसमोर आज आम्ही प्रार्थना केली आहे की ह्या वर्षी जो गुढी उत्सव आहे ती पुढच्या वर्षी नवीन शिखरावर गुढी उभा करू दे व तुळजाभवानी मंदिरातील कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेलेले आहेत। त्यांनी तुळजाभवानी मंदिराची संपूर्ण पाहणी केलेली आहे। पाहणी केल्यानंतर जी तुळजाभवानी मंदिरातील गर्भगृहाला जे तडे गेलेले आहेत, त्या तड्यातील जी काय मुख्यमंत्र्यांनी बघितलेले आहेत, त्यांनी सुद्धा आश्वासन दिले की ही लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्या आणि लवकरात लवकर तुळजाभवानी मातेचा मंदिर परिसर व गर्भगृहाचा हा जीर्णोद्धार लवकरात लवकर व्हावा। काल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे आणि आज गुढीसमोर ही प्रार्थना केलेली आहे की पुढच्या वर्षी गुढी ही नवीन शिखरावर व तुळजाभवानीच्या नवीन जो ऐतिहासिक लुक येणार आहे त्या शिखरावर व्हावी ही तुळजाभवानीची प्रार्थना केलेली आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।